सुवर्णताई तशी आपली पहिलीच ही भेट आहे. मीही तुमच्या कामाबद्दल म्हणजे मी बहुतेक आज सगळ्या ऑडियन्सला रिप्रेझेंट करतेय खऱ्या अर्थाने. कारण मला पण खरंच या कामाबद्दल फार कमी माहिती आहे किंवा अगदीच थोडं माहिती आहे असं म्हटलं तरी चालेल. आजच्या या गप्पा या फक्त सुवर्णाताईंचा प्रवास आजपर्यंत कसा झाला आहे, याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं, की त्या एका गावातल्या महिलेचा प्रवास कसा झाला आहे, जेव्हा ती तरुण होती, त्यानंतर तिचं लग्न झालं असेल. अ, तिची ती तारुण्याची अवस्था, त्याच्यानंतर तिची जेव्हा ती बाई झाली, नंतर ती स्वावलंबी होण्यापर्यंतचा जो प्रवास होता, त्याच्यात जे-पी-एफ काय पद्धतीने त्यांना मदत करतं, याचाही तो प्रवास आहे. तर मला असं वाटतं, की आज आपण 2 पॅरलल स्टोरी सायमल्टेनियसली तुमच्यामार्फतच आमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. एक ऑफ कोर्स तुमचा प्रवास, कारण तुम्ही त्या गोष्टींचा दुवा ठरल्या. तुमच्या निमित्ताने ती गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचणार आहे. पण मला दोन्ही गोष्टी ऐकायला सायमल्टेनियसली मी खूप उत्सुक आहे आणि आय एम शुअर की आपलं ऑडियन्सेस पण त्याबद्दल खूप उत्सुक असणार आहे. सुरुवात मला करावीशी वाटते ती म्हणजे बचत गट. तर आता बचत गट ही कॉन्सेप्च्युअली मला असं वाटतं की बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की बचत गट म्हणजे काय? किंवा ते नेमकं काय पद्धतीने काम करतं. पण मला तुम्हाला असा प्रश्न विचारावासा वाटतो, की जेव्हा कामाची तुम्ही सुरुवात केली होती, सुरुवातीला अगदी पहिले जेव्हा तुम्ही गावात जायचे आणि काम करायचे, तेव्हा दारूबंदी हे करणं, हे सगळ्यात पहिलं कार्य का करावं असं वाटलं? म्हणजे त्याची त्याची काय कारणं होती याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? प्रबोधिनीनंच मोठा ड्राईव्ह केला होता दारूबंदीचा आणि तो करण्याच्या मागचा हेतू असा होता, की जे काही पैसे कमवले जातात, ते हं, जर व्यसनाच्या मध्ये गेले, तर म्हणजे आपण पाणी भरायला गेलो आणि चाळणी सोबत नेल्यासारखं आहे. की कधीच ते भरणार नाही हे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे जिथून-जिथून वाटा आहेत त्या पैसे जाण्याला, म्हणजे दारिद्र्य हा महत्वाचा प्रश्न आहे. तर त्याला आपण का असा प्रश्न विचारला तर नको तिथं ते पैसे खर्च होतायत. आणि त्यामुळे त्या दारिद्र्यातून बाहेर येता येत नाहीये. आणि 100% अनप्रॉडक्टिव्ह गोष्ट काय तर ती ही आहे. आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मेंटल स्ट्रेस आहेत आणि ते विसरण्यासाठी म्हणून माणूस दारू पितो आणि मग ते प्यायल्यानंतर तो इतर लोकांना स्ट्रेस देतो. म्हणजे त्याचा स्ट्रेस कमी होतो आणि हं. कुटुंबात सगळ्यांना स्ट्रेस येतो आणि त्यामुळे ती शृंखला तुटली पाहिजे. म्हणून बरोबर. आपण दारूबंदी केली आणि त्यामुळे ती सहज मिळाली तर जास्त मोठ्या प्रमाणात घेतली जाते. म्हणून मग उपलब्धच होणार नाही असं बघूयात. म्हणजे अगदीच ज्यांना सवय हं. लागली आहे ते दूर जाऊन जे घेतील तेवढेच घेतील किंवा नवीन लोकांना मिळणार नाही. म्हणजे त्याचं एक छान उदाहरण देते, की आपण हं, दारूबंदीच्या आंदोलनानंतर बचत गट चालू केली आणि तेव्हा लग्न एका कार्यकर्तीच्या मुलाचं झालं आणि हं. आपल्या गावामध्ये लग्न झाल्यानंतर संध्याकाळी मुलगी सासरी जेव्हा जाते त्यावेळेला वरात काढतात. आणि त्या वरातीत म्हणजे दारू मुलं कधी प्यायला सुरुवात करतात, याचं उत्तर महिलांनी दिलं आणि म्हणाल्या, "जेव्हा गावात वरात निघते, तेव्हा छोट्या मुलांना सुद्धा बुचभर पाजली जाते आणि ते हां. बुचभर घेतलं की त्याची उद्या बाटलीभर होते. तर ते बुचभर देणं जोवर थांबत नाही, तोपर्यंत ही शृंखला तुटणार नाही." आणि म्हणून तिने तिच्या मुलाच्या लग्नाला सांगितलं, "मी माझ्या पैशाने दारू पाजणार नाही." आणि मग हं. नाचणारी लोकं तयारच होईनात वरातीत नाचायला. ते म्हणाले, "नाही वरात निघाली तरी चालेल. मी पैसे वाचवत नाहीये. पाहिजे तर परत मी जिलबीचं जेवण देते सकाळसारखं, पण दारू देणार नाही." आणि मग असं तिने मान्य केल्यावर वरात निघाली. पण म्हणजे इतकं पोळलेलं आयुष्य असतं अनेकांचं दारूच्यामुळे आणि बचत गटाच्यामुळे ती म्हणू शकली, की दारू आणि पैसे याचा संबंध मी जोडत नाहीये. मला पैसे वाचवायचे नाहीये. हं. पण हं. बचत गटाच्या आधारामुळे ती असं म्हणू शकली, की मी अशी होईन, की माझ्या पैशांनी मी रुपयाची दारू देणार नाही. त्यामुळे बुचभर दारू देणं जोवर थांबत नाही, तोवर उद्याचा दारुडा तयार न होण्याची रचनाच बंद झाली असं बंद. होणार नाही. बरोबर. असं एक दारूच्या निमित्तानं तू म्हणालीस ते असं कनेक्ट पण बचत गटाला धरू नये असं. पण मला तेच वाटतं, की आता जसं तुम्ही हा कनेक्ट दिलात, तसाच दुसरा कनेक्ट कदाचित हाही असू शकतो, की बचत गट इज डायरेक्टली रिलेटेड टू जर आपण म्हटलं, की फायनान्सेस किंवा बचत त्या अनुषंगाने ती कशी करावी आणि काय करावी याबद्दलचं जरी त्याच्यात ट्रेनिंग असलं, तो एक महत्त्वाचा भाग असणारच आहे. पण तुम्हाला असंही वाटतं का, की बचत गटाने आत्मविश्वासाचा बचत सुद्धा व्हावी आणि ती अशा अर्थाने कुठे-कुठे पेरावी,
हेही तिथनं रुजवल्या गेलं का आपल्यामार्फत किंवा तुमच्यामार्फत ऑफकोर्स? अगदी आपण म्हणजे आणि आपल्या सगळ्यांच्या एकत्र कामामार्फत असं म्हणू. ते काही या. बचत गटाचं एकटीनं केलेलं काम नाहीये. मी बोलायला इथे एकटी आहे, पण जोपर्यंत स्थानिक सगळेजण माझ्यासोबत काम करत नाहीत, तोपर्यंत ते काम काही पुढे जात नाही. आणि हे हं, करत असताना लक्षात कसं येतं, की पैसा आणि ताकद हे जवळचं आहे. आणि त्यामुळे हं, एखादी व्यक्ती पैसे हाताळायला शिकते, तेव्हा ती एम्पॉवर होते म्हणजे तिला त्या ताकदीचा अंदाज येतो. एक अगदी हं, वेगळं उदाहरण देते. एका गावामध्ये हं, आपण बचत गट घेतले आणि आर्थिक मागास असणारा सगळा गट त्या गावातला आपल्यामुळे बचत गटात आला, पैसे खेळवायला लागला. आणि मी त्या गावात गेले आणि समोरून एक पुढारी आला आणि हं, त्याने विचारलं, "ताई तुम्ही गावात शिरलात तेव्हा मला कल्पना नव्हती, की तुम्ही असं ढवळून टाकाल गाव. पण हे काही खरं नाही." म्हटलं, हं, "काय झालं?" म्हणाला, "ती आत्ता मुनगाबाई बघितलीत का?" म्हटलं, "हो, बघितली. ती काहीतरी बोलली ना तुमच्याशी?" ते म्हणाले, "हो, काय बोलली जरा पुढे जाऊन विचारा तिला." आणि हं, मग पुढे मी भागाबाईला जाऊन विचारलं, "काय झालं?" तर ती म्हणाली, "ताई आजपर्यंत गावातला पुढारी आला की रस्त्याच्या कडेला उभं राहायचं, मान खाली घालून उभं राहायचं. तो गेला की मग जायचं. अशी पद्धत होती. आणि आता दादा समोर आल्यानंतर माझ्या लक्षात आलं ना, की जरी तो राजकीय पुढारी असला तरी मी मत देते म्हणून तर तो निवडून येतो." हां. तर तिच्या लक्षात आल्यावर ती आली. मी दादाला फक्त एवढंच म्हटलं, "कसं काय दादा बरं आहे ना?" आणि "कसं काय दादा बरं आहे ना?" हे ती ज्या आत्मविश्वासानं म्हणाली, त्या पुढाऱ्याला लागलं, की कालपर्यंत माझी मेंदी असणारी ती आज मला तोंड वर करून विचारते, "बरं आहे ना म्हणजे काय?" त्यामुळे पैशाची ताकद ही मतदानाला जा असं आपण शिकवलं, तरीही राजकारणी आपली अशा पद्धतीनं दखल घेतात. अशी ती छोटीशी झलक पहिल्या 2 वर्षातच दिसली होती. वॉव! हे हे किती इंटरेस्टिंग आहे पण, की म्हणजे आपण एका वेगळ्या विचाराने कदाचित गावात गेलो होतो, की बचत गट सुरू करावं, त्याने बाकीचा विकास होईल. पण त्या बाईला आत्मविश्वास मिळाला आणि ती एका पुढाऱ्याशी ते बोलू शकली. ते एक वाक्य का होईना, की एवढंसं छोटंसं वाक्य होतं, त्याच्यात अपमानास्पद सुद्धा काही नव्हतं. पण फक्त स्वतःचं मत मांडणं, म्हणजे मत टाकणं वेगळी गोष्ट आहे, मत मांडणं वेगळी गोष्ट आहे. ती मत मांडण्यापर्यंतची पहिली पायरी का होईना ती व्यक्ती चढली आणि मला असं वाटतं हेच त्याचं एक ड्राईव्ह जी आपण म्हणतो, की सर्वांगीण पद्धतीने ते काम चालू होतं. मला असं वाटतं एप्रिलमध्ये 1995 साली पहिलं बचत गट सुरू झालं. बरोबर आहे माझी ही माहिती? बरोबर. म्हणजे त्याला आता इतकी वर्ष झाली आहेत. तर 32. आत्तापर्यंत ती जी जर्नी आहे, ती तुम्ही स्वतः अनुभवली आहे, वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवली आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, की त्याच्यात काय बदल होत गेले? म्हणजे अगदी सुरुवातीला जेव्हा ते पहिलं सुरू झालं आणि आत्ता? म्हणजे सुरुवातीला जेव्हा चालू झालं, तेव्हा मला आठवतंय पहिले गट चालू झाले, तेव्हा सगळे पैसे जमा झाले, की कोणीतरी बाई म्हणायची, "आता पुढं काय करायचं?" तर आता हं. पैसे मोजू आणि कर्ज घेऊ. तर ती म्हणायची, "हो ना, तेच म्हणजे पैसे कोण मोजणार?" कारण तिचं गृहीत असं असायचं, की पैसे मोजणं हे पुरुष माणसांचं काम आणि आपण तर सगळ्या बायका आहोत, मग पैसे कोण मोजणार? असा न विचारलेला प्रश्न गृहीतांवर आधारित असायचा. आणि मग मी पैसे मोजल्यानंतर त्या म्हणायच्या, "बरं, म्हणजे कौतुकानं म्हणायच्या, "बरं." कारण बहुतेक त्या माझ्यापेक्षा मोठ्या होत्या सगळ्या. आणि मग त्या आ. एकाला बोलवायच्या आणि म्हणायच्या, "जरा हात मार रे पैशावर." आणि मग मी सांगितलेली रक्कम आणि त्यांनी सांगितलेली रक्कम निघाली, की म्हणायच्या, "अरे वाह! येतं वाटतं तुला मोजायला." म्हणजे त्यांना येत नाही त्याबद्दल त्या कन्व्हिन्स्डच होत्या. पण मला येतंय की नाही आणि मी बाई असल्यामुळे कसं येतील असं गृहीत असायचं. अरे बापरे! पासून आपण प्रवासाला चालू केलं. आणि मग लक्षात असं यायला लागलं, की या महिलांच्या आपण सहली काढल्या, गावाबाहेर नेलं, सगळ्या महिलांना एकत्र केलं आणि हळू-हळू जग माहिती असायला लागलं. नाहीतर घर-घराचं स्वयंपाकघर त्यात सुद्धा आणि हं, शेत या पलीकडे माहितीच नसायचं काही. पण 4 हं. गावच्या महिलांनी एकत्र येणं, त्याच्यावर काम करणं, सहलींना जाणं, यातून त्या शहाण्या होत गेल्या आणि मग त्या असं म्हणायला लागल्या, की आता माझ्यानंतर माझ्या मुलीला शिकवा. कारण मला कळलं शिक्षणाचं महत्त्व काय आहे. मग आपण किशोरी विकास उपक्रम चालू केला. हं. मग युवती विकास उपक्रम चालू केला. कारण घरात एखादी तरुण मुलगी असायची आणि त्या म्हणायच्या, "ताई आम्हाला असं वाटत नाही हो, की तिला 18 वर्षाच्या आत उजवावं म्हणजे तिचं लग्न करावं. पण ती घरात सुरक्षित आहे असं वाटत नाही. आम्ही शेतावर गेल्यावर घरी काहीतरी तिने करून ठेवलं ते स्वतःसाठी तर प्रश्न येतो त्यापेक्षा सासरी गेलेली बरी."
हं, मग हं, आपण असा हं, वर्ग चालू केला स्किल डेव्हलपमेंट करणारा, की तिला तिच्या गावातून गाडीतून घेऊन यायचं आपल्या केंद्रावर. हं, 4-5 तास शिकवायचं आणि झालं की परत घरी सोडायचं. आणि असं केल्यामुळे त्या आईला विश्वास आला, की माझी मुलगी सुरक्षित आहे. आणि मग हं. अशा संपर्कामुळे मला अभ्यास आवडत नाही म्हणणारी मुलगी, मला अभ्यास आवडत नाही, पण मला शिवणी येतं, मला पार्लर येतं, मला हे येतं, मला ते येतं, करत कौशल्य प्रशिक्षणामध्ये आली आणि तो तिला हं. व्हेंट मिळाल्यासारखं झालं. आणि मग तिचं लग्न 18 वर्षाच्या पुढं व्हायला लागलं. आणि मग ती लग्न होऊन हं. गेल्यानंतर या बचत गटातल्या महिला म्हणायला लागल्या, की "अहो, आता माझी मुलगी गेली, आता मुलाची सून येणार. मग या सुनेला पण शिकवायला पाहिजे ना, कारण तिला तिच्या आईने आणि गावात काही शिकवलेलं नाही." हो. की मग आपण सुनांच्यासाठी हिरकणी, नवी उमेद असे कार्यक्रम घेतले आता, की हं, जे हं, सोबत करतोय, की हं. सून घरात आल्यानंतर म्हणजे लग्न अक्षता पडली, की संध्याकाळी ती नवऱ्याचं नाव लावते. पण तिच्या आधारवरचं हं. नाव बदलतं का? पॅनवरचं नाव बदलतं का? तर नाही. तिचं मतदानाला नाव लागतं का? रेशन कार्डला नाव लागतं का? तर त्याला 2-2 वर्ष लागतात. मग आपण असा हं. आग्रह धरला, की मुलीसाठी तू जे करत होतीस त्याच सोन्यासाठी कर आणि आग्रहानं तुझी सून तुझ्या नावाने कागदोपत्री पण असली पाहिजे. म्हणजे एकदा आपण बचत गटात गेलो आणि तिच्या आयुष्यावर परिणाम केला, की मग तिला असं वाटायला लागलं, ताई सांगतायत, प्रबोधिनी सांगतेय, मग आपण हे केलं पाहिजे बरं का. त्यामुळे असा विकासाला स्त्री शक्तीच्या गती आली या सगळ्याच्या निमित्तानं. आणि मग जून-जुलैमध्ये असं महिला म्हणायच्या, की "ताई ही माझी मुलगी." मुलीला हं. घेऊन यायच्या. म्हणायच्या, "हे तिची मार्क लिस्ट 70-75% पडलेत आणि हे माझं बचत गटाचं कार्ड आहे. मी ह्याच्यावर 30,000-40,000 कर्ज घेऊ शकते. तर 72% ला 40,000च्या फीमध्ये काय शिकवता येईल सांगा?" कारण ती कधी हो. शाळेतच गेलेली नसायची. आणि मग असं त्या कुटुंबावर छाप पडणारं काम हे बचत गटाद्वारे झालं. आणि त्याच्यानंतरचा टप्पा आपण नवी उमेद याच्यात करतो ते म्हणजे लग्न झाली, 2 मुलं झाली, संसार पहिल्या टप्प्याचा मार्गी लागल्यावर ज्यांचं शिक्षण अपूर्ण होतं, त्यांना आपण आग्रहानं म्हटलं, "चला आता राहिलेलं पुढे शिका." आणि अशा 200 हं. लोकांना आपण समकक्ष 12वी दिली आणि त्यातल्या 25 जणी आता ग्रॅज्युएट झाल्यात, बी-कॉम, बी-ए वाह! झाल्यात. 2 जणं मास्टर्स डिग्री घेणारी झाली आहेत. आणि मग आपण परत वयाने मोठे असलो तरी या प्रवाहात येऊ शकतो असा विश्वास म्हणजे बचत गटाने दिलेला विश्वास हा फक्त पैशाच्या व्यवहारापुरताच नाही आला. हं, तर हं, वयाने हं. मोठे झाल्यानंतर अकॅडमिक परीक्षा देण्याची हिंमत होणं ही फार अवघड गोष्ट आहे. आणि मग आपल्या जे सोबत आपण नवी उमेदचं जे काम करतो त्याच्यात आपण याला शाबासकी अशी दिली, की ज्या पदवीधर झाल्या, हं. त्यांच्या नवरे आणि सासूला आपण बक्षीस दिलं सगळ्यांसमोर, की तुम्ही तिच्या पाठीशी राहिल्यामुळे वाह! ती हे करू शकली आहे. आणि त्याचा परिणाम अतिशय चांगला झाला. त्यामुळे बचत गट हा आयुष्य बदलणारा तर होतोच, पण कुटुंबामधल्या आधी मुलीचा बदल, मग सुनेचा बदल आणि मग पुढच्या जनरेशनचा बदल असं म्हणजे आपण जेव्हा 30-32 वर्ष आता झाली म्हणतो, तेव्हा ज्यांच्यासोबत कामाला सुरुवात केली, त्यांच्या सुना आणि नातवंड आता आपल्या सोबत आहेत आणि आपण वाह! त्यांच्यावर करतोय. आणि आपल्याला हा फरक लगेच लक्षात येतो. जेव्हा घराचा पाठिंबा असतो, कन्सेप्च्युअल हं. अंडरस्टँडिंग तिथं तयार असतं, तेव्हा मिळणारा प्रतिसाद हा अतिशय हेल्दी असतो. म्हणजे जसं मी म्हणले तसं, की बचत गट हे फक्त एक निमित्त मात्र ठरलं आणि शेवटी आपण जे पोहोचतो ते कुटुंबापर्यंत पोहोचतो. कारण नंतर ती मुलगी मोठी होऊन नाही ती आईची मुलगी, मुलीची जसं तुम्ही म्हणलात सून तिची मुलगी, ती सायकल आपल्याकडे ती रन होते आणि ते त्या बचत गटामुळेच होऊ शकतं. चॅटमध्ये प्रश्न जे आहेत ते आपण आधी घेऊयात. 2 प्रश्न मला इथे दिसतायत. त्यातला पहिला प्रश्न ताई असा आहे, की बचत गटाचं जे नेतृत्व आपण करतो, तर ते आपण प्रबोधिनीतर्फे होतं का तिकडे लोकली पण आपण लोकांना नेतृत्वाची संधी देतो किंवा प्रशिक्षण देऊन त्यांना नेतृत्व किंवा त्यांच्या हाताखाली आपण बचत गट देतो? आपण बचत गटाचं तंत्र शिकवतो आणि लवकरात लवकर त्यातून मोकळं होतो. म्हणजे आज जरी आपले 250-200 गट असले, तरी आजपर्यंत आपल्यामुळे सुरू झालेल्या गटांची संख्या बघितली, तर किमान 700-800 आहे. आणि आपण त्यांची एक टर्म केली, म्हणजे बचत गट सुरू करण्यापासून त्याचा हिशोब करेपर्यंत अशा 1 किंवा 2 सायकल्स आपण त्यांच्यासोबत राहिल्यावर त्यांना सांगतो, "आता हिशोब तुम्हाला यायला लागला. तुम्ही तुमचं करा. आणलं तर आम्ही आहोत."
आणि मग ते सांगतात, "नाही, नाही, बँकेचं कर्ज पाहिजेल आहे, ₹10,00,000 आम्हाला मिळणार आहेत, त्याला पत्र पाहिजे संस्थेतून." मग आपण पत्र दिल्यावर त्यांना कर्ज मिळेल. म्हणजे अशासाठीच फक्त ते अवलंबून असतात आणि बचत गटातून तयार झालेलं नेतृत्व हे स्थानिकच असतं आणि आपल्या ज्ञानप्रबोधिनीचा गणवेश घालणाऱ्या अशा साधारण 150 जणी गावागावांमध्ये आहेत, की ज्या म्हणतात, "माझ्या गावात मीच प्रबोधिनी." त्यामुळे आपण म्हणत असताना या सगळ्या प्रबोधिनीच्या प्रतिनिधी म्हणून गावात उभ्या असतात आणि त्यामुळे त्या असं सांगू शकतात, "आमच्या गावात असंच झालं पाहिजे." किंवा त्या रिपोर्ट करतात, असं-असं आहे. आता काय करायचं? असं म्हणजे उदाहरणार्थ निवडणुकीमध्ये आमच्या गावामध्ये सीट लागली आहे मागासवर्गीय महिला सरपंच. पण आमच्या वर्गात आमच्या गावात मागासवर्गीय वस्तीच नाहीये. जर ती कागदोपत्री दुसऱ्या गावात आहे, असं असेल तर आता याला अपील कसं करायचं आम्हाला सांगा. अशा प्रकारचे प्रश्न घेऊन पण त्या येतात आणि त्यामुळे विकासाचे थेट प्रश्न हे त्यांनी सोडवायचे. आपण त्यांना केपेबल करायचं आणि त्यांना बॅकिंग करायचं. त्यामुळे पुढचा प्रश्न म्हणजे आपण कमीत कमी होल्ड ठेवायचा आणि मग त्या प्रबोधिनीच्या असल्यामुळे जेवढ्या गोष्टी ऑन होतील, रन होतील त्या होऊ द्यायच्या. लागलं तर आपण प्रतिनिधी आहोत आणि जेव्हा आपण बचत गटाच्या नियमित म्हणजे आता नवदिशा नेतृत्व प्रकल्प जे-पी-एफच्या मदतीने आपण करतो. दर महिन्याला सगळ्या जणी येतात आणि आपलं वैशिष्ट्य असं आहे, की आपल्या बैठकांमध्ये सर्व पक्षाच्या प्रतिनिधी येतात आणि त्या सांगतात, ही एकच बैठक अशी आहे, की जिथं आम्ही शेजारी-शेजारी बसून हसू खेळू शकतो. या खोलीच्या बाहेर गेल्यावर आम्ही पक्षाचे प्रतिनिधी असतो. पण प्रबोधिनीत येताना आमचं राजकारण आम्ही बाजूला ठेवतो असं. त्यामुळे वेगवेगळ्या अंगानी आपण त्याच्यावर काम करतो. छान. म्हणजे बचत गटाच्या सोबत आपलं नेतृत्व प्रशिक्षण पण आपण एका अर्थाने देतो. अ, जेणेकरून त्या पण आपली जबाबदारी स्वतः आणि तिकडच्या लोकांची पण घेऊ शकतील. अगदी अ, बरोबर. पुढे जायच्या आधी आपण अजून एक प्रश्न आहे, जसा तुम्ही भागाबाईंबद्दल म्हणालात, की ते एक पॉझिटिव्ह चेंज दिसला, की त्यांनी अप्रिशिएट केला त्यांचा तो अ, काय म्हणू रिस्पॉन्स. पण असा काही तुम्हाला एखादा अनुभव आला का, की जिथे जेव्हा एखादी स्त्री फायनान्शियली इंडिपेंडंट होत होती, तेव्हा गावातल्या पुरुषांकडनं किंवा गावातल्याच ज्येष्ठ सासू किंवा स्त्री मंडळींकडनं काही विरोध झाला या कामाबद्दल? होतो ना. अनेकदा होतो. कुटुंब पातळीवर होतो. म्हणजे त्याचं इंडिकेटर हे मला सुद्धा कळायला अवघड होते. आणि जेव्हा आपण म्हणतो, की आपल्या प्रतिनिधी या गाव पातळीवर काम करतायत, तेव्हा त्या जे बोलतात त्याच्यातून मला ते समजतं. म्हणजे किती बारीक लोकं लक्ष देतात. तर एखादी व्यक्ती हुशार असते आणि खरं सांगायचं तर भारतातल्या ग्रामीण भागात जिथं आपण काम करतो, तिथं बाईला तिचा नवरा ठरवण्याचा अधिकार नाही. आई-वडील सांगतील त्याच्याशी लग्न करायचं. आणि ज्या ठिकाणी असं दिसतं, की नवऱ्यापेक्षा बायको हुशार आहे. पण तिला चॉईस नाहीये त्या नवऱ्यासोबत राहण्यापलीकडे. आणि मग बचत गटासारखा प्लॅटफॉर्म हा तिला एक्सप्रेस करायला खूपच मदत करतो. आणि ती त्याच्यामध्ये जास्त काम करते, तिची हुशारी वापरते. आणि मग अशा वेळेला नवरा तिच्याशी कसं वागतो, याच्यावरच्या चर्चांमधला एक छोटा इंडिकेटर सांगते, की नवरा बायकोला म्हणतो, "तू पुढे चाल, मी मागे चालतो." म्हणजे त्याला मागून लक्ष ठेवता येतं, की आपल्या बायकोवर लक्ष कोणाचं आहे. आणि मग नवरा जेव्हा शेजारी चालायला लागतो, तेव्हा त्याचा आता तिच्यावर विश्वास आहे. अजून तो मागूनच चालतो का शेजारी चालायला लागला? या प्रश्नात एवढा गर्भितार्थ असू शकतो. आणि मग सासू नातवाला सांभाळते का? हा सासूच्या बाबतीतला इंडिकेटर, की नाहीतर आई बाहेर पडली आणि नातवंड घरी असली, तर सासू म्हणते, "बघ, तुझ्या पोरांना तू माझ्यावर सोडून गेलीस" आणि नातवंडांना म्हणायचं, "बघा तुमची आई कशी आहे. ती गावभर भटकते आणि माझ्यावर तुम्हाला सोडून गेली आणि भात सुद्धा टाकत नाही." पण जेव्हा त्या सुनेला असा विश्वास वाटतो, की मला घरी जायला उशीर झाला, तर एरवी नाही टाकला तरी सासू आज भात टाकून पोरांना खायला घालेल. म्हणजे तिचीच नातवंड. पण पोरांना खायला घालेल, तेव्हा ते जमतं. आणि हे जेव्हा आर्थिक व्यवहारातून कुटुंबाचा फायदा होतो, पैशामुळे. म्हणजे हिने आणलेल्या कर्जामुळे घरातला गळकापत्रा बदलला जातो. बरीचशी गोष्ट असते. ₹2,000-5,000 लागतात त्याला. पण गळकापत्रा बदलला गेला, की तिला सपोर्ट मिळायला सुरुवात होतो. मग जो पूर्वी नवरा पाठीमागेच चालायचा, तो म्हणतो बैठकीला, "चल मी तुला सोडतो वेल्ह्याला
बैठक होईपर्यंत बाजारात थांबतो, झालं की आपण गाडीवर घरी जाऊ. त्यामुळे हे स्थित्यंतर आहे आणि आपण प्रबोधिनीच्या वतीनं क्रांती केल्यासारखं काम करत नाही. म्हणजे आज केलं आणि उद्या बदल झाले असं नाही. सावकाश, सावकाश, सावकाश ठायलई केल्यामुळे हे बदल व्हायला मदत होते आणि बदल खात्रीनं होतात. आणि मग नंतर त्या नवऱ्याला अभिमान वाटतो, की मग असं गावभराचं काम करणारी माझी बायको आहे. आणि त्यामुळे असा सन्मान त्याला मिळायला लागला, की त्याचा आडमुठेपणा, सपोर्ट नसणं, हे सगळं हळू-हळू, हळू-हळू विरघळून जातं. सगळ्यात पहिल्यांदा तिच्या बाजूनं होतात ती तिची मुलं. त्यांना आईचं हं. कर्तृत्व पहिल्यांदा दिसतं आणि मग नवरा, मग सासू असा प्रवास आहे आत्ताचा. बरोबर. पण मग त्यामुळे अडेलंय असं कोणाचं झालेलं ऐकिवात तरी नाही. बरोबर. म्हणजे बदल होण्याचा वेग कमी असेल कदाचित, पण खात्री असते की तो बदल नक्की होईल. बरोबर.